आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न हा 1.3 मधला आहे. असे प्रश्न बऱ्याच वेळा आलेले आहेत म्हणून ते प्रश्न रिपीट घ्यायला लागलो. कदाचित नाही आले बोर्डच्या परीक्षेला तर माझ्या नावानं बोलतो की म्हणू नका विद्यार्थ्यांनो. फक्त एक प्रयत्न करतोय अशा प्रकारचे प्रश्न येतील, तुम्हाला याचा फायदा होईल एवढं निश्चितच आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे की जितक्याही वेळेस विद्यार्थ्यांना प्रश्न दिले खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. कालचा एक बीजगणिताचा जो पेपर होता भरपूर प्रश्न आले होते. फक्त सराव करा तुम्ही, सरावाला पूर्ण पडू नका. नाहीतर काही विद्यार्थ्यांना आज क्लासमध्ये प्रश्न दिले आणि विद्यार्थ्यांनी तेही प्रश्न नाही सोडवले, ते विद्यार्थी निश्चितच नापास होणार याच्यात काही शंकाच नाही, हे का नाही. जिथं विषय गंभीर तिथं ग्रामर खंबीर. गणिताचा कसाही प्रश्न असू द्या, आपण प्रयत्न करू, थोडस काळजीपूर्वक लक्ष द्यायचा फक्त. आणि गणिताला प्रॅक्टिस खूप लागते. प्रॅक्टिस मेक इज अ परफेक्ट. तसं आपण एक प्रश्न बघू आता. हा प्रश्नात असं दिले की हे कोणत्या कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप असतील. आता कालावधी कमी आहे म्हणून थोडं शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करायला लागलो. विद्यार्थ्यांना कळतंही सगळंही होतं, काही अडचण नाही. आता प्रश्न असा दिलाय, त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील. आपण प्रयत्न करू ना त्यांना एकरूप दाखवण्याचा आणि दाखवून देऊ डायरेक्टली. भूमितीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आकृतीचं वर्णन करायचं. आकृती इथं दाखवल्याप्रमाणे, आकृतीत दाखवल्याप्रमाणे इन फिगर, इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर इन फिगर किंवा त्याला गिवन फिगर असेही म्हणू शकता. आणि तुम्हाला त्या आकृतीचं वर्णन करायचं. ट्रायंगल कोणता आहे, त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण कोणता एल एम एन. हे दोन त्रिकोण आहेत. आता ह्या दोन त्रिकोणांच्या ज्या ज्या बाजू दिल्या त्या उतरून घ्यायच्या. इन ट्रायंगल इथे लिहू शकता. आकृतीत हे त्रिकोण आहेत दोन, या त्रिकोणांचं जे दिलंय. आता आपल्याला ज्या बाजू दिल्या त्रिकोणांच्या त्या बाजू घेऊया आपण. आता काय दिले बघा, त्रिकोणाच्या बाजू काय दिल्यात. बाजू म्हणजे साइड आपण इंग्लिश मध्ये लिहू शकतो. बाजू पी क्यू किती दिलेली आहे, 6 आहे. त्यानंतर याचीच बाजू घ्या सगळ्या, क्यू आर 8 आहे. पुढे पी आर, पी आरच आहे बरं काय, दुसरं काही करू नका विद्यार्थ्यांना. ठीक आहे. आता इकडचा जो त्रिकोण आहे याच्याही बाजू घेऊ आपण. एल एम पी एम एन 4 आणि एल एन 5. काही विद्यार्थ्यांना सवय आहे ना ते त्रिकोणांच्या नावाला बी ते आपलं नाव शोधत राहते. त्याच्यात आपलं आहे का, आपल्या त्यांचं आहे का बघत राहते ते नाव. त्याच्यात सापडते का कुठं नाव एखादं समीकरण जुळण्यासारखं. तसं मी ह्या दोन त्रिकोण एकमेकांच्या आपल्याला प्रमाणात मांडायची, समरूप आहेत तर ते शोधायचे. ते बघू आपण आता. त्रिकोण वरी घेतो पी क्यू आर, खाली घेतो त्रिकोण लहान दिसतोय म्हणून तो खाली घेतलाय एल एम एन. एरिया ऑफ ट्रायंगल घेतला किंवा हे एकमेकांच्या प्रमाणात आहेत आपल्याला सिद्ध करण्यासाठी या सगळ्या बाजू एकत्र मांडायच्या. मग एकमेकांच्या या बाजू मांडायच्या. तसं एक एक बाजू घ्यायची. जशी बाजू कोण आहे आता सगळ्यात आधी ही पी क्यू बाजू घेतो. कोणती बाजू घ्यायची, पी क्यू छेदा. आता ही जी पी क्यू बाजू आहे याची उंची याची ही उंची तशी घेऊ आपण. कोणती येणार आहे, एल एम. म्हणजे अगोदर ह्या बाजू प्रमाणात आहेत ना ते बघा. बघा पी क्यू किती आहे, 6. हे किती आहे, 3. 3 2 6. 2 जसे 1. उत्तर काय प्राप्त झालं आपल्याला, 2 जसे. मग आता हे जसं आहे तसं दुसऱ्या बाजू आहेत का ते सिद्ध करू आपण. बघा कोणती बाजू, पी क्यू घेतली. आता पाया घेऊया क्यू आर. क्यू आर छेद एम एन. बघा क्यू आर आहे 8, एम एन आहे 4. 4 2 8. 2 जसे 1. तिसरं, आता ह्या दोन बाजू तर एकमेकांच्या प्रमाणात यांचं गुणोत्तर सेम आलंय. आता तिसरं बघू. तिसरं आहे पी आर छेदात एल एन. पी आर किती आहे,
10 एलियन आहे 5 5 दोन्ही 10 2 जशी 1 म्हणजे सर्व बाजू एकमेकांच्या कशा आल्या प्रमाणात यांचं गुणोत्तर कसं आलंय सेम आलंय याचा अर्थ ह्या सर्व बाजू प्रमाणात सारख्या आहेत हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप असेल त्रिकोण हा दोन्ही त्रिकोण यस 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 कसोटीनुसार म्हणजेच बा 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 बाजू 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 या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे असतील एकरूप असतील पुढचा स्वाध्याय आपण घेऊ लगेच आता हा 1.4 मधला सरासरीचा 1.4 मधला प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो हे प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे अशा प्रकारचा प्रश्न अशाच प्रकारचे प्रश्न येतील कदाचित थोडेफार अंक चेंज होतील कदाचित हाच प्रश्न येईल परीक्षेला पण अशा प्रकारचा प्रश्न दरवर्षी येत असतो त्यामुळे तो प्रश्न सांगतो मी आता यामध्ये दोन त्रिकोण समरूप दिले त्रिकोण एबीसी आणि पीक्यू आले कसे येतात समरूप आहेत एबीसी दिलाय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 80 दिलाय आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर 125 दिलाय आता यामध्ये हा जो काही प्रश्न आहे याच्यामध्ये पूर्ण प्रश्न असा विचारलाय की चौकटी पूर्ण करायच्या पुढच्या पण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते त्यांचं गुणोत्तर आपल्याला ते बघायचंय आणि आता ते दोन्ही त्रिकोण एकमेकांना समांतर असल्यामुळे आपण त्यांचं प्रमाणात मांडूया त्याला बघा त्रिकोण कोणता ट्रायंगल एबीसी अबाउट एरिया ऑफ ट्रायंगल क्या एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर आता हे दोन्ही त्रिकोण एकमेकांच्या कसे येतात प्रमाणात आहेत म्हणून आपण ते मांडले एबीसी चं किती आहे 80 हे किती आहे 125 ह्या दोन्ही त्रिकोणांच्या बाजू एकमेकांच्या वर्गात बाजूच्या वर्गांचा प्रमाणात असतात म्हणजे यांची बाजू घेऊ आपण एक AB चा वर्ग आणि इकडे घेऊ PQ चा सुद्धा वर्ग मला सांगा 80 आणि 125 कोणाचा वर्ग आहे का अजिबात नाही पण त्यांची फोड मात्र होऊ शकते ती म्हणजे अशी फोड होईल 16 गुणिले 16 पंचे 80 छेदात 25 पाचा 125 थोडा प्रश्न वेगळा आहे स्वाध्यायामध्ये त्यामुळेच हा प्रश्न घेतला म्हणजे कळतं विद्यार्थ्यांना हे 5 5 कटले आता मला सांगा 16 कोणाचा तरी वर्ग आहे 25 ही आहे बरोबर आहे का 16 कोणाचा वर्ग आहे मग हा आहे 4 चा वर्ग छेदात हा आहे तो 5 चा वर्ग दोघांचं वर्गमूळ काढून टाका खाली गुणोत्तर जर घ्यायचं आपल्याला बाजूंचं दिसतं AB छेद PQ तर आपल्याला उत्तर प्राप्त होतं विद्यार्थ्यांनो 4 जसे संपलं बस एवढा सिंपल आणि हा स्वाध्यायामधला प्रश्न दरवर्षी बोर्डाला एक तरी येतच असतो आणि एवढाच प्रश्न आहे शेवटचा 7वा एक प्रश्न थोडा वेगळा आहे म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न आता पायथागोरसचा प्रमेय हाही खूप चॅप्टर सोपा आहे सिंपल आहे साधा आहे थोडं तुम्ही करून जा अभ्यास त्याचा आता ह्या चॅप्टर मध्ये सगळ्यात अगोदर आणि प्रश्न विचारला जातो 12 अंकस हा खूप वेळा हा प्रश्न आलेला आहे की पायथागोरसचं त्रिकूट ओळखा आता सलग पेपरला प्रश्न आला होता मग पायथागोरसचं त्रिकूट असतं काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हे एक नैसर्गिक घटक आहे म्हणायचं आणि त्याची ती प्रक्रिया करत राहायची उदाहरणार्थ आता संख्या देतो मी काय पायथागोरसचं त्रिकूट कसं ओळखता येते बघा ट्रेड्स त्रिकूट टेक्स काय म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये ट्रेड्स बरोबर आहे का आता नेमके कसे ट्रेड्स आहेत ते ओळखायचे आपल्याला एक संख्या आहे 3 4 आणि 5 सोपं सांगायला म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके आता यातली मोठी संख्या कोण आहे 5 5 चा वर्ग आणि इतर दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज करा इतर दोन कोण आहेत 3 आणि 4 5 चा वर्ग किती येतो 25 3 चा वर्ग येतो 9 7 4 चा वर्ग येतो 16 16 9 काय येतं 25 25 बरोबर काय आलं 25 जर असं उत्तर आलं म्हणजे उदाहरणार्थ मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर इतर दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज जर आली तर हे पायथागोरसचं त्रिकोण आहे असेल तर यस नसेल तर नो इट्स पायथागोरस ट्रेड्स असेल तर नसेल तर नाही आता ही पायथागोरसचं त्रिकोण आहे म्हणून याला काय म्हणायचं पायथागोरसचं त्रिकोण आहे आता पुढचा प्रश्न आपण लगेच घेऊया स्वाध्यायामध्ये कुठल्या प्रकारचा प्रश्न आहे तो बघू त्रिकोण आहे आता आपल्याला 30 60 90 चा प्रमेय बघायचा आहे त्या स्वाध्यायावर 30 60 90 चा प्रमेय आहे
45 45 90चा प्रमेय आहे. असे काही प्रश्न आहेत. त्यानंतर ह्या स्वाध्यायामध्ये आणखी एखादा प्रश्न त्रिकुट आहे, त्रिकुटाचंही सांगितलं मी. पायथागोरस आयताची लांबी आणि रुंदी दिली आहे, त्याच्या कर्णाची लांबी काढायची. सोपे सोपे प्रश्न आहेत, खूप सोपा स्वाध्याय आहे. पण 30 60 90चा प्रमेय काय, प्रश्न याच्यावर कसा आहे तो बघू आपण. ठीक आहे, समजा ही आकृती आहे, अशा प्रकारचा 30 60 90चा प्रमेय दिलेला आहे. 30 अंश कोणासमोरील बाजू काय असते? 30 अंश कोणासमोरील बाजू. आता 30 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे? mn. घ्या मग mn बरोबर 1/2 कर्ण. कर्ण कोण आहे? ln. आता प्रश्न तुम्हाला असा आला आणि इथं किमती दिलेल्या असतील तर तुम्हाला किमती टाकून उत्तर काढता येतं. ln जितकी आहे ती mn प्राप्त होते, किंवा mn दिलेले असेल तर ln प्राप्त होते. तर खाली एकदा डबल व्यवस्थित लिहून दाखवतो मी. mn बरोबर 1/2 ln. 30 60 90चा प्रमेय असा असतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट, ही 30 अंश कोणासमोरील बाजू होती. आता आपल्याला पाहिजे 60 अंश कोणासमोरील बाजू. 60 अंश कोणासमोरील बाजू काय आहे? 60 अंश कोणासमोरील बाजू. 60 अंश कोणासमोरची बाजू, हा 60 अंशाचा कोण आहे? बाजू ही येते. बाजू कोणती आहे मग? m l बरोबर वर्गमुळात 3/2. कर्ण जो आहे तोच घ्यावा लागतो l n. समजलं? ओके, तर डबल लिहायचं तर लिहू शकता m l बरोबर वर्गमुळात 3/2 l आहे 30 60 90चा प्रमेय. आता बघायचं आपल्याला 45 45 90 अंशाचा प्रमेय. हा एक प्रमेय खूप सोपा आहे. 45 45 चं कोणतेही घ्या, सारखंच येतं. 45 अंश कोणासमोरील बाजू. आता इथं x y z हा घेतला, हा घेतला, हा घेतला. आता जो आहे तोच घ्यावा लागणार आपल्याला, त्याच्यात काही शंका नाही. त्याचं z y कर्ण आहे, दोन्ही घेतल्या डायरेक्टली एक्झॅक्टली. समजा उदाहरणार्थ बाजू x y बरोबर हे जसं आहे हे तिकडचं मी घेऊ शकतो. x z बरोबर 1/2 कर्ण कोणता आहे त्याचा? z y. संपूर्ण उत्तर याचं हे 45 45 90चा प्रमेय अशा प्रकारचा आहे. जर प्रश्न याच्यावर तुम्हाला कदाचित आला एखादा तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यावं. अजून एक स्वाध्यायामधला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. चौरसाच्या कर्णाचा सुद्धा तुम्ही तो काढू शकतो. परिमिती आणि क्षेत्रफळ. तसंच आयताची लांबी दिलेली आहे. एक आयत आहे, प्रश्न क्रमांक 8व्या आहे बघा. जे महत्त्वाचे प्रश्न वाटतायत ते मी परत परत सांगायला लागलो. आयत आहे, आयताची लांबी दिली 35. याला नाव देऊ P Q R आणि S. लांबी आहे 35, रुंदी आहे 12. तर त्या कर्णाची लांबी काढायची आहे. कोणाच्या? त्या कर्णाची. आता इथं कर्ण येणार आहे असा. ठीक आहे, हा कर्ण आहे, त्या कर्णाची लांबी आपण काढू शकतो. त्याच्यावरती काढून दाखवतो तुम्हाला मी उत्तर कशा प्रकारचे. हे ट्रिपलेट होतं, आपण बघितलं होतं. हा, आता हा आयत दिलाय, आयताची लांबी दिली, रुंदी दिली. मला हे सांगायचंय आयताच्या इथंच काढतोय आयत डबल. P Q R S हे आहे 12, हे आहे 35. प्रश्न दिले. ठीक आहे, मग आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की अगोदर आपण फिगर काढायची, वर्णन करायचं आकृतीचं. आकृतीत काय दाखवलंय आपण, आकृती काढली ना. मग आयताची लांबी किती आहे? L = 35 आणि B = 12. ठीक आहे, पण इथे काय ते करून प्राप्त होतं? त्रिकोण. इकडे प्राप्त व्हायला इकडे काटकोन त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे तो? काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण, इथं काटकोन त्रिकोणाचं काय वापरता येतं आपल्याला? कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग अधिक उंची वर्ग. हे फॉर्म्युला आहे काटकोन त्रिकोणाचा, याचा क्षेत्रफळाचा. बरोबर आहे का? कसं? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण किती आहे बरं माहित नाही, तेच तर काढायचं आहे. कर्णाचं नाव काय मग? P R. वर्ग घेऊन टाका. बाजू पाया किती आहे? 35चा वर्ग प्लस बाजू ही किती आहे? 12, याचाही वर्ग करा.
35 चा वर्ग किती होतो बघा 35 गुणिले 35 5 5 25 ला 5 चे गेले 2 5 3 15 2 17 17 प्लस 3 5 15 5 चा गेला 1 3 3 9 1 10 बेरीज करा 5 ला 5 7 5 12 2 चा गेला 2 2 1 ला 1 1225 प्लस 12 याचा वर्ग येतो 144 यांची बेरीज केली 5 आणि 4 9 2 आणि 4 6 2 आणि 1 3 1369 हा कोणाचा वर्ग आहे मला असं वाटतं हा 37 चा वर्ग असावा 7 7 49 हा कोणाचा वर्ग आहे बरं पी आर वर्ग बरोबर हा 37 चा स्क्वेअर आहे म्हणजे पी आर किती प्राप्त होतो तुम्हाला 37 दोघांचे काय काढून टाकायचे वर्ग वर्ग काढून टाकायचे म्हणजे तुम्हाला कर्ण प्राप्त झाला खूप सुंदर असे सोपे 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 प्रश्न आहेत डाऊटफुल वाटत असेल काही तुम्हाला तर ते मला विचारू शकता ठीक आहे असे हे सुंदर प्रश्न कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता एक पॉइंट सॉरी 2.2 मधला हा प्रश्न आहे ह्या स्वाध्यायामध्ये आपल्याला एक्सरसाइज मध्ये अपोलियसचा प्रमेय बघायचा आपल्याला काय बघायचे अपोलियसचा प्रमेय आता ही आकृती आहे प्रश्न क्रमांक पहिला आहे प्रश्न वाचून दाखवतो मी प्रश्नातलं उतरवलंय सगळं पण प्रश्न वाचून दाखवतो प्रश्नामध्ये आकृती दिलेली नाहीये ही आकृती आपण स्वतः काढली काय त्रिकोण PQRS मध्ये बिंदू S हा QR चा मध्यबिंदू S हा QR चा मध्यबिंदू घेतला मी मध्यबिंदू पुढे काय PQ दिलाय 11 घेतला अजून दिला PR दिलाय 17 PS दिलाय सॉरी हा 13 आणि QR ची लांबी काढ QR पूर्ण लांबी काढायची इथं आपण याचा प्रमेय वापरावा लागतो वापरूया आपण याचा प्रमेय काय असतो तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रश्नामध्ये जे जे दिलेले आपण ते काय करायचं नेहमी उतरून घ्यायचं विद्यार्थ्यांनो यदा कदाचित एखाद्या वेळेस प्रश्न आपल्याला पूर्ण सोडवता जरी नाही आला तरी तुम्ही काय उतरून घेतले एखादा मार्ग शिक्षकांना द्यावा लागतो त्याच्यामुळे पुढे ते उतरून घ्यायचा नाही पूर्ण सोडवता आला तरी सुद्धा काय काय दिले प्रश्न ते उतरून घ्या बाजू दिलेले आहेत कोणत्या कोणत्या दिल्यात कशा कशा दिल्यात त्या उतरून घ्या PQ दिली किती 11 परत PR किती 17 परत PS दिली किती 13 परत काय काढायची आपल्याला QR फाइंड आउट करायची आहे ओके मग आपण इथं डायरेक्टली लिहू शकतो बाय युजिंग द अपोलियस थिअरम अपोलियसच्या प्रमेयानुसार अपोलियसचा प्रमेय वापरायचा आहे अपोलियसचा प्रमेय असं सांगतो विद्यार्थ्यांनो आता इथं जी बाजू दिलेल्या आहेत आजूबाजूच्या ही इकडची आणि ही इकडची तिचा वर्ग घ्यायचा म्हणजे इथं कोण आहे PQ चा वर्ग प्लस कोण दिली तिकडे PR चा वर्ग बरोबर 2 ज्याने 2 भाग केले या खालच्या रेषेचे त्याचा वर्ग म्हणजे कोण 2 PS चा वर्ग प्लस ज्याचे केले 2 डिवायडेशन QS आणि SR हे सारखे कारण S हा मध्यबिंदू आहे S इज द मिड पॉइंट ऑफ QR S काय हा QR चा मध्यबिंदू आहे म्हणून त्याचे 2 भाग झालेत म्हणजे ही बाजू घ्या किंवा ही बाजू घ्या हे जेवढं आहे तेवढंच आहे ओके ते घेऊन टाका कोणतेही मग आपण तसं घेऊ 2 QS चा वर्ग आता आपल्याला QS भेटते आणि QS भेटल्यानंतर हे आणि हे सारखे याची बेरीज म्हणजे QR आहे सिंपल उत्तर समजलं चला PQ किती दिला PQ घेऊन टाका 11 आहे 11 चा वर्ग करा PR दिला 17 17 चा वर्ग करा बरोबर 2 PS दिलाय 13 13 चा वर्ग करा 2 QS माहित नाही काढून घेऊया काय येतो फक्त 11 चा वर्ग येतो 121 प्लस 17 चा वर्ग येतो 289 बरोबर इकडे 2 13 चा वर्ग येतो 169 आणि 2 QS वर्ग जशाला तसा लिहायला विसरू नका या दोघांची बेरीज करा बेरीज बघा 9 आणि 1 10 0 आजच्या गेला 1 8 आणि 1 9 9 2 11 1 आजच्या गेला पुन्हा 1 2 आणि 3 3 आणि 1 4 उत्तर आलं 410 काय आलं हे 410 2 गुणिले 300 169 17 2 34 म्हणजे 340 मधून 2 काढायचे किती येणार 338 प्लस 2 QS
वर्ग 338 410 मधून काढा 338 2 QS चा वर्ग हे जसं तसं बघा 410 मधून आता इकडे लिहून दाखवतो तुम्हाला मी 410 वजा 338 बरोबर 2 QS चा वर्ग 10 तून हे शून्यातून 8 जात नाही तिकडचा एक इकडे टाकला इथं झाले 10 इथं राहिला 0 10 तून 8 गेले 2 राहिले आता या शून्यातून काही जात नाही 3 इकडचा एक इकडे पुन्हा टाकला 10 मधून 3 गेले 7 राहिले इथं राहिले 3 3तून 3 गेले 0 म्हणजे फक्त काय आलं 72 QS चा वर्ग 2 याच्या भागाकारात गेले 72 भागिले 2 बरोबर QS चा वर्ग बरोबर आहे पुढे 72 भागिले 2 बे एक बे बेत्रिक 6 उरला एक बे सखम 12 36 QS चा वर्ग किती आला 36 हा कोणाचा तरी वर्ग आहे कोणाचा वर्ग आहे तर 6 चा QS वर्ग दोघांचाही वर्गमूळ काढा QS आपल्याला प्राप्त होतं फक्त 6 किती आला तो QS 6 आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काढायचं QSR ही एक रेषीय आहे त्याचबरोबर QS बरोबर SR कारण काय S हा मध्यबिंदू आणि दोन्ही कसे येतात सारखे आहेत आणि मग तसं असेल तर QR बरोबर QS प्लस SR दोघांची बेरीज हे दोन्ही सारखे असतील तर हे उत्तर इथं काय येणार आहे 6 ला 6 म्हणजे हे 6 प्लस हे 6 याचं उत्तर किती प्राप्त होतं 12 आपल्याला QR प्राप्त झालेला आहे किती उत्तर आलं त्याचं 12 आपुलनेच्या प्रमाणानुसार एखादा जर प्रश्न फिरवला तर तुम्हाला त्याचं उत्तर काढता येईल याच्यात 5व्या क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना तोंडी सांगतो नुसतं उत्तर इतकं सिंपल आहे त्याचं की कशा प्रकारचा तो प्रश्नाचं उत्तर काढायचं हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे परीक्षेला म्हणून घ्यायला लागलो वेळेअभावी इतकं शिकवणं शक्य नाहीये पण प्रयत्न करतोय कमी वेळेत जास्त टीचिंगचा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतोय या ठिकाणी सुद्धा 90 अंशाचा कोन तयार होतो प्रश्नात दिले काय ते बघा 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे TS वर्ग प्लस TQ वर्ग प्लस काय बरोबर TP वर्ग प्लस TR वर्ग इथं विद्यार्थ्यांनो तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे आता बघा TS वर्ग म्हणजे एका त्रिकोणाचा कर्णच असणार आहे त्रिकोणाचे त्यांची नावं देतो मी आधी P A S P Q B ठीक आहे आता TS कोणाचा वर्ग आहे बघा हा कर्ण आहे इसला काय हा त्रिकोणाचा कर्ण आहे हा PT असेल पुन्हा कुठे तरी हा PT पण आहे TP बघा आहे त्यानंतर TR आहे हे बघा हे पण हे सगळ्या त्रिकोणाचे कर्ण आहे त्या म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे 1 2 3 आणि 4 वेळा पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आणि आयतामध्ये सांगायचे समोरासमोर सारखे असतात त्याच्यानुसार सिद्ध करून आपल्याला याचं असं प्रकारचं उत्तर काढायचं आहे खूप सिंपल प्रश्न आहे प्रयत्न करा ठीक आहे